एक किस्सा जो मी मरेपर्यंत कधी विसरू नाही शकत असा एक किस्सा घडला होता माझ्या आयुष्यात. माझ्या बाजूला माझे पप्पा उभे होते. त्या माणसाने माझ्या पप्पाला विचारलं, म्हणे काय काय होतंय का आयुष्यात? नाही नसल होत तर सांगा म्हणे, आम्हाला चांगलं माहिती आहे कोण कुठं कसं आणि काय करू शकतं म्हणून आम्ही बरोबर त्याला तिकडं वळू. डोक्यात एवढी तिडीक गेली त्या गोष्टीची. जवळजवळ एक 7-8 महिने गेले. मला पहिलं काम मिळालं, पहिला प्रोमो आउट झाला. अजूनही माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे, मी त्यांना पाठवलेल्या मेसेजचा अजूनही स्क्रीनशॉट आहे मोबाईलमध्ये. जसा प्रोमो आउट झाला मी आईबापाला शेअर नाही केला, स्टेटसला नाही केला, मित्रांना नाही केला. पहिला प्रोमो मी त्या माणसाला सेंड केला. त्याला सांगितलं, सर विचारलं होतं ना माझ्या पप्पांसमोर की आयुष्यात काही होतंय का नाही. सर काहीतरी झालं म्हटलं आयुष्यात. बऱ्याचदा मी ऑडिशन द्यायचे आणि मग त्यांचं असं व्हायचं की नाही तू खूप लहान दिसतेस किंवा तू खूपच बारीक आहेस आणि मग आम्हाला जरा उंच मुलगी हवी आहे किंवा मग तिचं नाकच असं पाहिजे, हे असं काहीतरी कारण. मग मलाच असं वाटायचं की म्हणजे हे बरेच रिजेक्ट करायचं तर काहीतरी कारण द्या की जे पटेल. 1-1.5 महिना सगळं केल्यानंतर लुक टेस्ट वगैरे सगळं झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानं मला कॉल येतो की मे बी तुझं कॅन्सल होऊ शकतं. आणि मग त्यावेळेला असं झालं की अरे यार. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर जुळली गाठ ग नावाची मालिका सन मराठीवर येते आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत नवीन सुपर फ्रेश जोडी आहे. कसे आहात सगळ्यात आधी सांगा दोघं जण? एकदम मस्त मजेत. बरं, माझी तरी पहिलीच वेळ आहे की असं एखाद्या बेडरूम मध्ये हॉटेल रूम मध्ये येऊन बसून इंटरव्ह्यू घेण्याची. तुमची किती वेळ आहे ही? लास्ट जवळजवळ 4 ते 5 इंटरव्ह्यू असेच झाले म्हणजे पुण्यात रूम मध्ये. बरं, तुम्ही मूळचे कुठले आहात हे मला आधी जाणून घ्यायला आवडेल, कारण की दोघांनी आधी लीड केलेलं आहे. हे पहिली वेळ नाही दोघं, पण पहिल्यांदा एकत्र म्हणून लीड पहिल्यांदाच करतात. त्यामुळे जे नवीन म्हणून तुम्हा दोघांना एकत्र पाहणार आहेत, नवीन जोडी म्हणून, त्यांना कळायला हवं, कारण लुक अगदीच वेगळे आहेत. मी तर ह्याला ओळखूच शकले नाही पहिल्या वेळेला, तर त्यामुळे मला ऐकायचं की कुठून आहात? मी पुण्याचीच आहे आणि संकेत हा मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा लागतो मला. तिथून काही अंतरावर माझं गाव आहे चिकटगाव, तिथं मी राहतो. बरं, आता आम्ही पाहिलेत प्रोमो ज्याच्यामध्ये दिसतंय की साधारण लग्न ठरवी आणि ते, आणि पहिल्यांदाच मला असं वाटतंय की प्रोमो मध्येच कळलंय की हिरो हाच विलन आहे की काय, असं कुठेतरी जाणवतं. आणि त्यात शक्तिमान आहे. हा, तर मला पहिला तर तो धक्का बसला की अरे हा तर हिरो होता, हा कट टू विलन कसा झाला. म्हणजे अर्ध्यापर्यंत प्रोमो चालताना वाटतं की बाबा हा ठीक आहे तयार आहे लग्नाला, आणि त्याचा जसा क्लोज लागतो आणि तो जे म्हणतो की दासी बनवून ठेव, त्याचा मनातला जो रिओ आलाय आणि त्याची नजर, तर सगळ्यात आधी अट्रॅक्टिव्ह करतात डोळे, की जे वाईब देत आहेत की हा खरोखर विलन आहे. म्हणजे असं माहित नाहीये खरंय खोटंय, खाऱ्या डोळ्यांना असं लोक म्हणतात, पण तरी पण वाटतोय भाई विलन हा खरोखर. मला विचारायचं, डोळ्यांचं लेन्स लावले आहेत की खरे आहेत की काय प्रकार काय आहे? ते काढून दाखवते. ओरिजिनल गॉड गिफ्टेड. पण याच्यामुळे आता जसं मी स्टेटमेंट पास केलं की विलन वाला, तसं तुला लोक पर्सनली बोलतात का? अंडर एस्टिमेट होतं का रे? मग वाईट वाटतं? नाही, वाईट नाही वाटत. काय म्हणजे भरपूर जण मला सांगता की तू तसंही बाकी सगळं ठीक आहे, बट तू ना विलन शेड, ग्रे शेड, निगेटिव्ह कॅरेक्टर कर, ते जास्त सूट होईल. सो खूप जणांनी सांगितलं, कदाचित त्यामुळे आता सध्या मी असं कॅरेक्टर करतोय. बट हे प्रॉपर अपोजिट, म्हणजे पूर्णच अपोजिट नाहीये. काही गोष्टी असतील ज्या पॉझिटिव्ह असतील, त्या असणं गरजेचंच आहे, कारण काहीतरी आपल्याला देणं आहे समोरच्याला, जो बघतोय त्याला. सो काही ना काहीतरी तसंही असेलच. पण खूप छान वाटतंय की तुला जे गॉड गिफ्टेड आहे त्या डोळ्यांचा वापर अभिनयामध्ये खूप छान करता येतोय या निमित्ताने तरी. बरं, आता मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं की कास्टिंगची काय गंमत आहे? म्हणजे साधारण कसं असतं की आपण आता ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथे ऑडिशन शिवाय नसतं, म्हणजे तुम्ही कितीही कामं करा द्यावीच लागते ऑडिशन. आणि खूप क्वचितदा असं होतं की तुमचे नंतर कॉन्टॅक्ट बनतात आणि मग फोन करतात आणि मग म्हणतात की तू सिलेक्टेड आहेस असं. हा रोल मिळायला किती चपला घासाव्या लागल्यात?
रोल मिळवण्यासाठी घासलं चप्पला म्हणजे जे काय आपण बोलतो असं काही नाही केलं, पण मिळाल्यानंतर जे काही म्हणजे 8-10 चपला तरी घासल्याच गेल्या. कारण आमची लुक टेस्ट खूप वेळा झाली, म्हणजे चांगल्या अर्थाने. कारण आमचे लुक जे आज तुम्हाला जितके आवडतात, कारण त्याच्यामागे बरीच मेहनत घेतली गेलेली आहे, त्यामुळे त्याच्यासाठी बराच वेळ गेला. सो असं म्हणू की ऑडिशनपेक्षा आमच्या लुक टेस्ट मध्ये बराच वेळ गेलाय आमचा. तुझ्या बाबतीत काय आहे? माझ्या बाबतीत म्हणजे मी आधीची सिरियल करत होतो आणि ती सिरियल ज्यावेळेस एंडिंगला आली, एक 8-10 दिवसच बाकी होते आणि मला कॉल आला टेलेटेल प्रोडक्शनकडून की असं असं आहे, सो तू इंटरेस्टेड आहे का. आता मुळात हा प्रश्नच येत नाही की तू इंटरेस्टेड आहे का, कारण काय मी नवीन कलाकार आहे, म्हणजे इंडस्ट्रीत आत्ता एंट्री आहे माझी. सो जर मला सलग काम मिळत असेल तर माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. कारण आपण बघितलंय आत्तापर्यंत की करिअर ये चला तो चांद तक नाही तो शाम तक अशावाली गोष्ट असते. सो अरे ब्रेकच झालं रे, लिंकच तुटली. मग त्यानंतर ते आल्यानंतर मग ऑडिशन वगैरे दिलं, ऑडिशन पाठवलं, ऑडिशनही फायनल झालं. त्यांनी मग तिथं बोलवलं, तिथंही 4-5 जण होते सिलेक्ट केलेले, त्यांचे ऑडिशन्स होते शॉर्टलिस्टेड. बट आपण गॅरंटी के साथ गए थे की अपना तो होएगा. पण एका पॉइंट नंतर जवळजवळ 1-1.5 महिना सगळं केल्यानंतर, लुक टेस्ट वगैरे सगळं झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानं मला कॉल येतो की मे बी तुझं कॅन्सल होऊ शकतं. आणि मग त्यावेळेला असं झालं की अरे यार, म्हणजे 1.5 महिना आपला डायरेक्ट असाच चालल्या जाईल काही न करता. बट ते ॲक्च्युली चॅनल हेड वगैरे बदलले, त्यानंतर त्यांनी काहीतरी वेगळे डिसिजन्स घेतले. सो मग ह्या कॅरेक्टरसाठी परत ऑडिशन्सही झालात, पण तरी त्यांना कोणी मिळालं नाही. सो परत मलाच कॉल आला की ये कॉन्ट्रॅक्ट करू. आणि मोस्टली प्रोडक्शननी खूप एफर्ट्स घेतले माझ्यासाठी, कारण त्यांना माहिती होतं की हा गावाकडून यायचा, ऑडिशन वगैरे सगळं करायचा, थांबायचा 2-3 दिवस वेळ असला की परत गावाकडे जायचा, गावाकडून यायचा. सो त्यांनी खूप सपोर्ट केला, म्हणून आज मी धैर्य म्हणून तुमच्या समोर उभा आहे. किती छान. तुझ्या बाबतीमध्ये कसं आहे की अशी धाकधूक तू अनुभवली आहेस का की आयत्या वेळेला कळते की बाई कॅन्सल पण होऊ शकतं, किंवा जसं ह्याच्या बाबतीत लकीली असं झालं की एक काम संपता त्याला कळलं की नवीन मिळतंय, पण बऱ्याचदा आर्टिस्टच्या बाबतीत हे असतं की पहिली सिरियल संपते आणि दुसरं मिळायला फार कठीण. आणि त्यातही असं आपण खूप म्हणतो की लीड रोल वगैरे, म्हणजे कलाकार असतो, रोल मॅटर नाही, पण एकदा लीड केलं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा लीड मिळवण्यासाठी धडपडता तर तेव्हा बाकी पण येत असतात रोल. तर त्यावेळेला आता पहिल्यांदाच आपण लीड केलंय, आता पुन्हा आपण कॅरेक्टर रोल करायचे की नाही ही एक द्विधा मनस्थिती निर्माण होते मध्ये. तर तो पिरियड असा अनुभवलायस का तू मधला की काम मिळेल न मिळेल, की तुला पण असं आलं पहिले संपता लगेच? नाही, ऑफकोर्स आमच्या दोघांची पण सिरियल एकसाथच संपली पहिली, त्याच्यामुळे म्हणजे लगेचच मलाही कॉल आला होता. आणि हो ऍक्च्युली, आणि माझं ऍक्च्युली असं होतं ना की एक सिरियल केली होती, त्यामुळे मी असं ठरवलेलं की थोडासा आपण आराम करूया, कारण 1.5 वर्ष आपण बाहेर होतो, त्यामुळे मी ना खूप अशी होमसिक झाले होते. तर मी असं ठरवलं की जरा थोडे दिवस आपण राहूयात आणि मग करूयात. मला माहित होतं की काम येईल, म्हणजे मी असं काही खूप काय म्हणू आपण होप्स नाही, पण असं नव्हतं की नाही कामच करायचंय असं नव्हतं. हा, थोडासा ब्रेक मग काम, ब्रेक मग काम, असं माझं डोक्यात चालू होतं. पण देवाची इच्छा होती आणि मला कॉल आला प्रोडक्शनमधून आणि मी दिली ऑडिशन. आणि ॲक्च्युली मी विसरून गेले की मी ऑडिशन दिली आहे म्हणून. मग मला एक 8-10 दिवसांनी त्यांचा फोन आला की झालंय आपलं आणि आपण लवकरच सुरू करतोय. सो त्यावेळी असं झालं की अरे वा, म्हणजे मी असं काही कसं असतं ना, प्रत्येक वेळी जेव्हा मी ऑडिशन देते ना, मी खूप एक्सायटेड असते की काय होईल का नाही, काय होईल का नाही. कारण मागच्या सिरियलच्या वेळी माझं असं झालं होतं, मी ऑडिशन दिली होती, सेम लगेच काय आपल्याला कॉल येत नाही की झालंय तुमचं, त्याला मधला पिरियड जा. पण तो मधला पिरियड माझ्यासाठी खूप असा असतो की काय होईल, कसं होईल, काय. पण यावेळेस मी चिल होते, म्हणजे ठीक आहे, मी दिली ऑडिशन, झाली तर वेल अँड गुड, नाही झालं तरी इट्स ओके, आपण नंतर परत ट्राय करूयात, असं माझ्या डोक्यात होतं. पण लकीली ते झालं. सो मी आय एम व्हेरी हॅपी आणि
खरंच म्हणजे एक चांगला प्रोजेक्ट मला करायला मिळतो. एक वेगळं कॅरेक्टर आहे, वेगळी माणसं आहेत, सुरेखाताई आहे, प्रकाश सर आहेत, एवढ्या सिनियर लोकांसोबत परत एकदा म्हणजे मागच्या सिरियलमध्ये पण बरीच सिनियर मंडळी होती मला आणि या सिरियलमध्ये पण आहेत. सो छान वाटतं, मोठ्या लोकांकडनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं त्यांच्यासोबत काम करताना. मोठी लोक म्हणजे सुरेखाताई आणि प्रकाश सर आणि संकेत पण आहेत, आमचे मोठे सर आहेत. प्रत्येक सीन मी त्याला विचारूनच करते, सर जमतंय ना मला असं, म्हणूनच मी करत शेवटी ते त्याचं कसं नाट्याचा वगैरे हो ते सिनियर म्हणजे काय थिएटर म्हणजे मी तर बाबा घरी मी डान्सर आहे ऍक्च्युली, कथ्थक शिकले आणि ऍक्टिंग वगैरे काही फार शिकले नाही. तर एवढं इम्प्रोवाइज नव्हतं करायचं, पण कथ्थक वगैरे आलं तर मग त्यावेळेला तू मग मी सिनियर असते, मग मी बरोबर सिनियर नाचवते. कारण आता तर लग्नाची बोलणी वगैरे दिसतात, हळूहळू लग्न येईल, मग ते संगीत बिंगीत त्यात डान्स येणार, मग त्यावेळेला नाही ते तो डान्स वेगळा, नंतर परत लग्न झाल्यावर काय सांगता येतं स्टोरी काय असते, तिथेही नाचायला लावलं तर हो बायकोच्या तालावर. म्हणून मी त्याला आत्ताच म्हणते की तू डान्सची प्रॅक्टिस करून ठेव, कधी गरज पडेल तुला. बरं, एक माफक अपेक्षा आहे त्या मुलीची की लग्नानंतर मला शिक्षण पूर्ण करायचं किंवा कंटिन्यू करायचंय. तर बघण्याचा कार्यक्रम आहे साधारण आणि असं दिसतंय की तिचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, म्हणजे पाठ दिले तिथे ती समोर तो बाजूला करते आणि खुर्ची घेऊन बसते आणि खूप काय म्हणतो आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण इक्वॅलिटी म्हणतो आणि ती दिसते मालिकेमध्ये की एक मुलगी स्वतःहून पुढाकार घेऊन दाखवते की आपण इक्वल आहोत आणि ती तिची पण हे जे बघण्याचा कार्यक्रम वगैरे म्हणतो, आता आजकाल मॅट्रिमोनियल साईट वगैरे आल्या आहेत आणि सोशल मीडिया आहे, अशी जमतात लग्न. तुमच्या बाबतीमध्ये कधी असा बघण्याचा कार्यक्रम खऱ्या आयुष्यात झालाय का, तो जसा मालिकेत प्रोमोमध्ये दाखवला, किंवा तुम्हाला इच्छा आहे का की कांदे पोह्याचा कार्यक्रम व्हावा आपला? हा माझी इच्छा आहे, पण म्हणजे टिपिकल असं नाही, पण मला आवडेल असं टिपिकल काय म्हणू आपण पारंपरिक पद्धतीने तसं नाही इतकं नाही, पण आवडेल मला म्हणजे असं त्याच्या घरचे येणार, मग माझ्या घरचे आणि मग आमचं फॅमिली आणि बॅकग्राऊंडला सुख कळले काहीतरी टिपिकल. मी खूप फिल्मी आहे त्यामुळे मला आवडेल मला असं काही घडलं. संख्येच्या बाबतीत काय? नक्कीच असं झालं तर. आणि ऍक्च्युली माझी तर खूप जास्त इच्छा आहे की लग्नाच्या आधीची जी काही प्रोसेस असते ती सगळी पारंपरिक पद्धतीनंच व्हावी. हे व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवणं नाही, जे चला मामाच्या घरी जायची, मामाला पत्रिका द्यायची, मामाच्या गावातले अजून 4 लोक त्यांच्या घरी जाऊन पत्रिका द्यायची, प्रत्येकाच्या घरी जाऊन चहा प्यायचा, ही वेगळी मजा आहे. म्हणजे मी ज्यावेळेस छोटा होतो, माझे चुलत मोठे भाऊ वगैरे त्यांचे ज्यावेळेस लग्न झाले त्यावेळेस ही सिस्टम नव्हती ना, व्हॉट्सअप पत्रिका पाठवा. सो पत्रिका वाटायची म्हणजे घरातून 4 ग्रुप बनायचे, ह्या 4 ग्रुपमध्ये म्हणजे 4 ग्रुपमध्ये एकात हे 2-3 इकडं 2-3 इकडं आणि हे निघायचे, चल तू आज हा पट्टा कव्हर कर, तू हा पट्टा कव्हर कर, असं ठरवून आणि मग पत्रिका वगैरे वाटणं ह्या गोष्टी व्हायच्या. सो तसं काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. टचवूड तेही होईल. नक्कीच. बरं, आता हे विचारायचंय की ह्या रोलसाठी किंवा या मालिकेसाठी तुम्ही दोघांनी आपापल्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टी पाळल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी टाळल्या आहेत हे कॅरेक्टर करताना? अगदी छोट्या पण आणि अशा असू शकतात किंवा खूप मोठ्याही असू शकतात. गोष्टी म्हणजे एकतर सावी जी आहे ती कोल्हापूरची आहे आणि मी पुण्याची आहे, त्यामुळे आमचं लँग्वेजचं थोडंसं म्हणजे मी ट्राय करते की कोल्हापुरी, पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं होतं की कोल्हापुरी भाषा बोलायची. सो ऑडिशन पासूनच मी ती कोल्हापुरी बोलण्याचा प्रयत्न करते. मग व्हिडिओज बघून किंवा मग आमच्या सेटवर बरीच कोल्हापूरची माणसंच आहेत, तर त्यांचं ऐकून थोडं माझ्या तोंडात बसायला लागले आता. सो ते एक आहे. आणि सावी खूपच बिनधास्त आहे, अशी बेधडक मुलगी आहे, आजच्या काळातली आहे, इन्फ्लुएन्सर आहे आणि मी जरा शांत आहे. सो मला ते माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यासाठी म्हणजे तो इझनेस त्या कॅरेक्टरमध्ये यावा, सो ते मी प्रयत्न करते. आणि बाकी आमचे डिरेक्टर सर आहेत ते तर सांगतातच आम्हाला की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, सो ते जसं सांगतात आम्ही करतो. म्हणजे भाषेचं एक आहे. हो, भाषा. पण प्रोमो मध्ये वाटत नाहीये की तू कोल्हापुरी नाहीये. जसं तो जो चहाचा प्रोमो त्याच्यामध्ये तिने जो लहेजा पकडलाय, छान पकड आहे. म्हणजे आतापासूनच कळतंय की खूप छान कोल्हापुरी बोलू शकतेस, वेगळंच खरंच वाटलं की एक गावातली मुलगी आहे. तुझ्या बाबतीत काय, कुठल्या गोष्टी पाळल्यास कुठल्या टाळल्यास? भरपूर गोष्टी आहे. कारण काय ना, मेन म्हणजे
ॲज अ आर्टिस्ट ही पण खूप चांगली गोष्ट आहे की आपण जसे आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी करायला मिळतंय. सो प्रत्येक गोष्ट इम्प्लिमेंट करावीच लागते, कारण तो मोस्टली म्हणजे हे कॅरेक्टर कसं आहे ना की हे डॅशिंग आहे, अमाप पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि ॲग्रेशन आहे. सो ते कॅरी करावं लागतं. आणि अजूनही भरपूर सीन्समध्ये असं होतं, सीन सुरू झाला, सीन अर्धा आला, सर कट बोलले, ऐक ना धैर्य, ते ॲग्रेशन नाही मिळते, तू खूप कॅज्युअल करतोय. हे भरपूर वेळा होतं, कारण काय अजून आता सुरुवात आहे, अजून ते प्रॉपर तेवढं सगळं कॅरी करायची सवय नाही. बट वर्कआउट होतं, पण काय होतं ना कुठंतरी मध्ये डोक्यात एक पिन पडून जाते आणि मग नंतर जरा डाऊन होतो पेस वगैरे. त्यानंतर आता तरी मी वेट कमी करायच्या मागं लागलो आहे, कारण मागच्या ह्याच्यात मी खूप जास्त बल्की पण खूप झालो होतो मी. सो आता नाही म्हणता 6-7 किलो वजन कमी केलंय मी आतापर्यंत आणि चालू आहे अजून. बापरे, वजन कमी करायचं. हो, आणि लँग्वेज पण एक आहेच, कारण बट तरी आमचं कसं ठेवलंय की एक स्टँडर्ड फॅमिली आहे, सुशिक्षित आहे. सो लँग्वेज म्हणजे मिक्स पाहिजे, थोडीशी शुद्धही पाहिजे आणि कोल्हापुरी टोनही पाहिजे त्याच्यात. सो ते एक वेगळा टास्क येतो. बरं, आता जाता जाता शेवटचं विचारायला आवडेल की आता टचवूड तुम्हाला सतत लीड रोल मिळत आहेत, पण एक फेज असेल जेव्हा तुमचा स्ट्रगल सुरू असेल किंवा काय म्हणतो आपण की आपलं बॅटल चालू असतं, काहीतरी एक मालिका, एक काम अभिनय क्षेत्रामध्ये जे की साधारण अस्थिर आहे असं मानलं जातं आणि आहेच की यानंतर गॅरंटी नाही की पुढे काम मिळेल की नाही. सो तो जो पिरियड होता त्याच्यामुळे मध्ये बरीचशी अशी स्टेटमेंट असतात जी आपण ऐकलेली असतात आपल्याबद्दल किंवा आपल्याला अंडर एस्टिमेट केलेलं असतं, जी एका पॉइंट नंतर आपलं मोटिवेशन ठरतात एखादी गोष्ट अचीव्ह केल्यावर. म्हणजे एखादा म्हणतो ना की तुला काय जमणार आहे आणि मग आपण करतो आणि मग नंतर होतं हीच होती ना लोक, तुला काय जमणार आहे. आता त्यांच्याविषयी राग नाहीये, पण स्टील ती स्टेटमेंट आहेत म्हणून आपण इथवर पोहोचले. असे आहेत का तुमच्याविषयी? कोणी म्हटले ते सांगू नका, पण काय काय ती ऐकलंय आयुष्यात? स्टेटमेंट असं नाही म्हणणार, पण रिजेक्शन भरपूर आलेत. कारण असं काही होत नाही की पहिलीच ऑडिशन दिली आणि आपण सिलेक्ट झालं, असं कधीच होत नाही. सो आधीच्या काळात म्हणजे लॉकडाऊनच्या आधी बऱ्याचदा मी ऑडिशन द्यायचे आणि मग त्यांचं असं व्हायचं की नाही तू खूप लहान दिसतेस किंवा तू खूपच बारीक आहेस आणि मग आम्हाला जरा उंच मुलगी हवी आहे किंवा मग तिचं नाकच असं पाहिजे, हे असं काहीतरी कारण. मग मलाच असं वाटायचं की म्हणजे हे बरेच रिजेक्ट करायचं तर काहीतरी कारण द्या की जे पटेल, की नाही तुला कॅरेक्टर जमत नाहीये किंवा आम्हाला असं कॅरेक्टर अपेक्षित आहे, असं काहीतरी रिझन द्या जेणेकरून मला असं वाटेल की नाही बाबा माझ्यात काहीतरी इम्प्रूव्ह करायची गरज आहे. पण जेव्हा असे कारणं यायची ना की नाही तू थोडीशी बारीकच आहे, मग तुझी उंचीच जास्त आहे किंवा तुझी उंचीच कमी आहे, मग तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की म्हणजे स्वतःवरच एक कॉन्फिडन्स असतो ना आपला, तो कधी कधी जायला लागायचा की म्हणजे आपण इन्सिक्युअर होतो ना की यार मला सारखंच या कारणाने रिजेक्ट होतीये मी, की माझ्या दिसण्यावरून किंवा मी कशी बोलते या कारणावरून रिजेक्ट होत असते. सो तेव्हा मी थोडीशी इन्सिक्युअर व्हायचे. पण मग माझ्या घरच्यांनीच मला खूप पुश केलं की असं काही नसतं, इट्स ओके, त्यांना नाही आहे आत्ता तुझी गरज, पण कधीतरी येईल असा दिवस की त्यांना तुझी गरज पडेल. आणि ते झालं. म्हणजे नाव नाही घेणार, पण अशी काही माणसं आहेत ज्यांनी रिजेक्ट केलं होतं, पण आता तीच स्वतःहून कॉल करून बोलवतात की येशील का, करशील का. आणि मला काही असं राग वगैरे नाही आहे, इट्स ओके. त्यावेळी तुमचा तो जो विचार असू शकतो, तुम्हाला त्यावेळी नसेल रिक्वायरमेंट त्या पॉईंटला, पण आता मला आवडलं त्यांचं काम तर मी करते बिनधास्त त्यांच्यासोबत. आता तुझ्याकडे चॉईस आहे? हो, आता माझ्याकडे चॉईस आहे. माझ्या बाबतीत भरपूर वेळा घडलंय. म्हणजे असा खूप कॉमनली प्रश्न आहे, अरे कधीपर्यंत करणार आहे आता हे काहीतरी कामधंद्याचं बघ. पण त्यानंतर एक किस्सा जो मी मरेपर्यंत कधी विसरू नाही शकत, असा एक किस्सा घडला होता माझ्या आयुष्यात. मी थिएटर करत होतो आणि पप्पा आलेले होते. पप्पांसोबत मी एका ऑफिसला गेलो, गव्हर्नमेंटचं ऑफिस होतं, पप्पांचं काम होतं तिथं. आणि आम्ही गाडीवरून उतरलो आणि आमच्या जे गुरु होते, एक आमच्या शाळेचे प्रिन्सिपल, त्यांची अशी कार पास झाली. तेही ऑफिसमध्ये झाले होते. तर ते थांबले आणि आले. त्यांचा पहिला प्रश्न, एक तर काय होतं ना, जिथं ते शिक्षक म्हणून होते ती शाळा खूप मोठी झालेली होती.
मी पासआउट होऊन एक 4-5 वर्ष झाले होते आणि शाळा खूप मोठी झालेली होती. सो छोट्या चारचाकीत येणारा माणूस एकदम मोठ्या चारचाकीत आला होता आणि शर्ट पॅन्ट घालणारा माणूस कोट वगैरे घालून आला होता. एवढा डिफरन्स होता. आणि आल्या आल्या त्यांनी विचारलं की काय काय चाललंय मग आयुष्यात. आणि मला तिथंच खटकलं. म्हणलं हा काय प्रश्न आहे, काय चाललंय आयुष्यात. तुम्हाला माहिती पाहिजे, हार्डली डिग्री करत असेल काही ना काही, त्याच्या व्यतिरिक्त सध्या काय करणार आहे मी. सो मी बोललो काही नाही सर, थिएटर करतोय सध्या असं तसं. माझ्या बाजूला माझे पप्पा उभे होते. त्या माणसाने माझ्या पप्पाला विचारलं आणि काय काय होतंय का आयुष्यात. नाही नसल होत तर सांगा म्हणे, आम्हाला चांगलं माहिती आहे कोण कुठं कसं आणि काय करू शकतं म्हणून आम्ही बरोबर त्याला तिकडं वळू. डोक्यात एवढी तिडीक गेली त्या गोष्टीची. आणि पण ॲट दॅट पॉईंट मी काही बोलू नाही शकलो. मी जर बोललो असतो तर माझे वडीलही म्हटले असते नव्हतं बोलायला पाहिजे, चुकीचं आहे म्हणून. आणि कारण मी काही नव्हतोच त्यावेळेस खरं तर. सो मी बोलू नव्हतो शकत. मी त्यानंतर मग जवळजवळ एक 7-8 महिने गेले. मला पहिलं काम मिळालं, पहिला प्रोमो आउट झाला. अजूनही माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे, मी त्यांना पाठवलेल्या मेसेजचा अजूनही स्क्रीनशॉट आहे मोबाईलमध्ये. जसा प्रोमो आउट झाला मी आईबापाला शेअर नाही केला, स्टेटसला नाही केला, मित्रांना नाही केला. पहिला प्रोमो मी त्या माणसाला सेंड केला. त्याला सांगितलं सर विचारलं होतं ना माझ्या पप्पांसमोर की आयुष्यात काही होतंय का नाही. सर काहीतरी झालं म्हटलं आयुष्यात. आणि त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय असा होता, अरे बाळा मी तर काळजीपोटी विचारत होतो, नंबर पाठवला, कधी काही वाटलं तर कॉल कर. सो अशा गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी खूप होतात. बट ही जी गोष्ट आहे ही म्हणजे माझी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील अशी गोष्ट घडली. पण ती मजा वेगळी असते. समोरचा आपल्याला चॅलेंज करतो आणि आपण ते ऍक्सेप्ट पूर्ण करतो ना, ती मजा काही वेळ आणि असते. त्याच्या पुढची गोष्ट मी तोच स्क्रीनशॉट जो मी सरांना पाठवला आणि मेसेज वगैरे पाठवला, मी त्याचा स्क्रीनशॉट काढून पप्पाला पाठवला. पप्पा मला म्हणले व्हेरी गुड, म्हणजे तू शिक्षकाला उलटं बोलतोय हे चांगलं नाहीये, पण ज्या पद्धतीनं ते बोलले होते त्याच्यावर तू बरोबर उत्तर दिलेस. कामातून उत्तर दिले. येस एक्झॅक्टली, बरोबर वेळेला उत्तर दिलंय. ते पण वेळ सगळ्यांची येते. बरं आता ही वेळ झालेली आहे की मी आता आपल्याला छोटीशी विश्रांती घ्यावी लागेल, कारण की बरेच लोक आहेत ज्यांना तुमच्याशी अजून बोलायचं आहे आणि मालिका येणार आहे, त्यामुळे एक्सायटेड तर सगळेच आहेत. आणि आता तर मालिका आली आहे, सेट वरती तर माझं येणं होईलच, तेव्हा मी तुमच्याशी छान गेम वगैरे घेऊन येईल, आपण छान खेळूया. आणि तोपर्यंत तुमच्याकडे बरेच किस्से असतील शूटिंगचे आणि ते आपण शेअर करूया. आणि तोपर्यंत तुमची जोडी आता जेवढी हिट आहे, म्हणजे कमेंट्स मध्ये तर दिसतच आहे की लोक एक्सायटेड आणि खरोखर खूप पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत. पहिल्यांदा म्हणजे काय म्हणतो आपण, छान रिस्पॉन्स आहे लोकांचा, काहीतरी नवीन बघायला मिळतंय. आणि त्यामुळे आता ह्या जोडीला आणखीन किती छान प्रेम मिळतंय ह्याचा फीडबॅक घ्यायला मी पुन्हा सेटवर येईल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि जसं टचवूड पहिलं काम संपते तुम्हाला नवीन काम मिळालंय, तसं या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा खूप छान छान सीन तुमच्या वाट्याला येऊ दे, जेणेकरून जी लोक आहेत ज्यांनी त्या वेळेला तुम्हाला तसं ऐकवलं त्यांना चान्स मिळू दे की बाबा ही त्यांची वेळ पलटली आहे. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पण ॲट दॅट पॉईंट मी काही बोलू नाही शकलो. मी जर बोललो असतो तर माझे वडीलही म्हटले असते नव्हतं बोलायला पाहिजे, चुकीचं आहे म्हणून. आणि कारण मी काही नव्हतोच त्यावेळेस खरं तर. सो मी बोलू नव्हतो शकत. मी त्यानंतर मग जवळजवळ एक 7-8 महिने गेले. मला पहिलं काम मिळालं, पहिला प्रोमो आउट झाला. अजूनही माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे, मी त्यांना पाठवलेल्या मेसेजचा अजूनही स्क्रीनशॉट आहे मोबाईलमध्ये. जसा प्रोमो आउट झाला मी आईबापाला शेअर नाही केला, स्टेटसला नाही केला, मित्रांना नाही केला. पहिला प्रोमो मी त्या माणसाला सेंड केला. त्याला सांगितलं सर विचारलं होतं ना माझ्या पप्पांसमोर की आयुष्यात काही होतंय का नाही. सर काहीतरी झालं म्हटलं आयुष्यात. आणि त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय असा होता, अरे बाळा मी तर काळजीपोटी विचारत होतो, नंबर पाठवला, कधी काही वाटलं तर कॉल कर. सो अशा गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी खूप होतात. बट ही जी गोष्ट आहे ही म्हणजे माझी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील अशी गोष्ट घडली.
पण ती मजा वेगळी असते. हो. जेव्हा समोरचा आपल्याला चॅलेंज करतो आणि आपण ते ऍक्सेप्ट पूर्ण करतो ना, ती मजा काही वेळ आणि औरच असते. त्याच्या पुढची गोष्ट, मी तोच स्क्रीनशॉट जो मी सरांना पाठवला आणि मेसेज वगैरे पाठवला, मी त्याचा स्क्रीनशॉट काढून पप्पाला पाठवला. पप्पा मला म्हणले व्हेरी गुड, म्हणजे तू शिक्षकाला उलटं बोलतोय हे चांगलं नाहीये, पण ज्या पद्धतीनं ते बोलले होते त्याच्यावर तू बरोबर उत्तर दिलेस. कामातून उत्तर दिले. येस, एक्झॅक्टली. बरोबर वेळेला उत्तर दिलंय ते पण. वेळ सगळ्यांची येते. Right. बरं, आता ही वेळ झालेली आहे की मी आता आपल्याला छोटीशी विश्रांती घ्यावी लागेल, कारण की बरेच लोक आहेत ज्यांना तुमच्याशी अजून बोलायचं आहे आणि मालिका येणार आहे, त्यामुळे एक्सायटेड तर सगळेच आहेत. आणि आता तर मालिका आली आहे, सेटवरती तर माझं येणं होईलच, तेव्हा मी तुमच्याशी छान गेम वगैरे घेऊन येईल, आपण छान खेळूया. आणि तोपर्यंत तुमच्याकडे बरेच किस्से असतील शूटिंगचे आणि ते आपण शेअर करूया. आणि तोपर्यंत तुमची जोडी आता जेवढी हिट आहे, म्हणजे कमेंट्स मध्ये तर दिसतच आहे की लोक एक्सायटेड आणि खरोखर खूप पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत. पहिल्यांदा म्हणजे काय म्हणतो आपण, छान रिस्पॉन्स आहे लोकांचा, काहीतरी नवीन बघायला मिळतंय. आणि त्यामुळे आता ह्या जोडीला आणखीन किती छान प्रेम मिळतंय ह्याचा फीडबॅक घ्यायला मी पुन्हा सेटवर येईल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि जसं टचवूड पहिलं काम संपते तुम्हाला नवीन काम मिळालंय, तसं या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा खूप छान छान सीन तुमच्या वाट्याला येऊ दे, जेणेकरून जी लोक आहेत ज्यांनी त्या वेळेला तुम्हाला तसं ऐकवलं त्यांना चान्स मिळू दे, किंवा भाई त्यांची वेळ पलटली आहे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.